नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज या थॉट दॅट थ्राईव्ह या चॅनलच्या आनंदी कट्ट्यावर आपण सर्वांचं स्वागत स्वागत स्वागत. आज 21 जून 2025. आज इंटरनॅशनल योगा डे आहे. आपण सर्वांना इंटरनॅशनल योगा डेच्या खूप 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 शुभेच्छा. आपण सर्वजण आत्ता संपूर्ण स्वास्थ्यामध्ये टिकून राहूयात ही त्या परमेश्वराचरणी प्रार्थना करते. या इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने एक छोटंसं आपण म्हणजे आपल्याबरोबर मी बोलत आहे. योगोपचार ही आत्ताच्या काळाची गरज आहे. येत्या 5 ते 7 वर्षांमध्ये योग आपल्यासाठी किती आवश्यक आहे आणि आपल्या शरीर मनाचं स्वास्थ्य आणि संपूर्ण स्वास्थ्यासाठी किती आवश्यक आहे याचा अवेअरनेस आता आपल्याला सर्वांना आलाच आहे. त्याविषयी मी बोलणार नाही आहे. ओम सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःखमाप्नुयात. या प्रार्थनेने आपण सुरुवात करूयात. मी आत्ता आपणासमोर कोणती आसनं करणार नाही, कुठल्या आसनांचं महत्त्व सांगणार नाही. ते इथे गुगलवर यूट्यूबवर सर्वकडे उपलब्ध आहे. पण हे जे आपलं संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला टिकवायचं आहे, आपल्याला हॅपी हेल्दी आणि वेल्दी राहायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला योग ही जीवनशैली आता करायची आहे. योग म्हणजे काय? कनेक्शन, जोडणे. ज्याच्याशी आपलं कनेक्शन होतं तिथे आपला योग होतो. आपण असं गमतीने म्हणतो की आज तुझा माझा योग होता वाटतं भेटीचा, आज तुझा माझा बोलण्याचा योग होता. हे झालं जस्ट एक एक्झॅम्पल. पण जेव्हा आपण एखाद्याशी जोडले जातो तिथे योग घडायला लागतो. आणि आज थोडंसं योग कसा घडतो, कुणाशी घडतो ह्यावर आत्ता बोलणार आहे. म्हणजे आपल्याशी हे विचार शेअर करणार आहे. योग हा शब्द कुठून आला हे सगळं आपल्याला माहिती आहे. नसेल तर आपल्याला गुगलवर सर्च करता येऊ शकतं. पण योग हा कधी घडतो, केव्हा घडतो, तर आपण 4 गोष्टी बघणार आहोत. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा परिचय होतो म्हणजे ओळख होते, तेव्हा या योगाची सुरुवात होते. बघा, थोडासा विचार करून बघा. परिचय, ओळख म्हणजे व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची ओळख होते की त्याचं नाव काय, तो कुठला आहे वगैरे वगैरे. कुठला देश असेल, एखाद्या देशाला म्हणजे आपण ट्रॅव्हलिंग करत असतो तर एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर त्या ठिकाणाचं आपल्याला परिचय पाहिजे. अगदी आत्ताचं लेटेस्ट उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ता करिअर काउन्सिलिंग खूप होत असतं शिक्षण क्षेत्रामध्ये. तर त्या करिअरच्या संदर्भात कुठलं करिअर निवडायचं, त्या करिअर निवडताना सुद्धा आपण त्याचा परिचय घेतो. म्हणजे ते सायन्स आहे, कॉमर्स आहे, कुठली फॅकल्टी आहे, त्या फॅकल्टीचा परिचय म्हणजे ओळख करून घेतो. तेव्हाच आपला योग घडायला लागतो. दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे त्या योगा म्हणजे त्या गोष्टीद्वारे योग घडत असताना ती ओळख झाल्यावर त्याच्याशी आपला संबंध कुठल्या प्रकारे आहे. आता संबंध कुठल्या प्रकारे आहे म्हणजे काय,
तर आपल्याला खरोखरच ते करायचं आहे का, हे जेव्हा आपण कन्फर्म करतो तेव्हा तो संबंध जोडला जातो. एखाद्या व्यक्तीशी ओळख झाली आहे आणि त्याच्याशी आपलं कम्युनिकेशन व्हायला लागले, तर तो संबंध हळूहळू तिथे म्हणजे जुळायला लागतो आणि ते कनेक्शन हळूहळू व्हायला लागतं. तो योग हळूहळू व्हायला लागतो. आत्ता काही उदाहरणं सांगितली, तेच इथे ॲप्लिकेशन होतं की तो तिथे संबंध जोडला जातो आणि अशा रीतीने नातेसंबंधसुद्धा जोडले जातात. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या आईबाबांशी आपलं एक नातं जोडलं जातं. तो सुद्धा हा योग असतो. हे झाले संबंध. तिसरं म्हणजे काय? प्राप्ती, प्रॉफिट. आपण सर्वजण प्रॉफिटचा विचार करतो, लॉसचा नाही विचार करत. माझा कुठून प्रॉफिट होतो हे आपण बघतो आणि त्याच्याशी कनेक्शन होतं, हो की नाही? जरा थोडासा विचार करून बघा. प्राप्ती, तर ही जी प्राप्ती आहे, कुठलंही कनेक्शन होत असताना, कोणाशीही कनेक्शन होत असताना, त्या परिस्थितीशी असेल, व्यक्तीशी असेल, संबंधांमध्ये असेल, तर त्यातून आपल्याला प्राप्त काय होणार आहे हे आपण बघतो आणि बघत नसू तर ते बघायला शिकलं पाहिजे. तरच तो कनेक्शन आपलं हळूहळू होतं आणि ते कनेक्शन दृढ होत जातं. ह्याचा थोडासा एक 5 मिनिट शांतपणे विचार करा, आपल्याला पटेल. आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे स्नेह, प्यार, प्रेम. जर का आपलं त्या गोष्टीवर, त्या व्यक्तीवर, त्या संबंधांवर प्रेम असेल तर ते कनेक्शन, योग तिथे घडायला लागतो. आत्ता बघा, आज इंटरनॅशनल योग डे आहे. सर्वजण योगा करायला लागलेले आहेत. इतका अवेअरनेस वाढला आहे. खूप छान गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण ह्या 4 गोष्टी त्याच्यात असतील तर कन्सिस्टन्सी होईल. म्हणजे काय? तर एकतर दृढ संकल्प असायला पाहिजे. आपण रोज नियमितपणे ह्या गोष्टी करायला पाहिजे. आज योगा डे आहे म्हणून आज योगा केला. मी पोस्ट केली की मी आज 108 सूर्यनमस्कार घातले, मी आज प्राणायाम केला, मी आज योगासनं केली आणि मी पोस्ट टाकून दिली, रील बनवली, झाला इंटरनॅशनल योगा डे. तर असं नाही आहे. आपल्याला त्यातून त्याचा परिचय झाला आहे का? त्याच्याशी आपला संबंध जोडला गेला आहे का? त्याच्याकडून आपल्याला काय प्राप्ती होती आहे आणि आपलं त्याच्यावर प्रेम आहे का? आवड असेल तर सवड निर्माण होते. आणि म्हणूनच आपण हे जे योग आहे, आपल्या भारतीय परंपरेनुसार योगशास्त्र खूप श्रेष्ठ आहे. पतंजली मुनींनी ह्यात आपलं योगदान खूप दिलेलं आहे. त्याविषयी मी सांगणं योग्य नाही आहे. पण आपण आता आपली जीवनशैली ही योगमय करायची आहे. म्हणजे त्याच्याशी आपलं कनेक्शन झालं पाहिजे आणि आपण आपलं संपूर्ण स्वास्थ्य हे टिकून राहण्यासाठी, म्हणजे आपण हेल्दी राहण्यासाठी, हॅपी राहण्यासाठी आधी आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. कधी कधी उलटं होतं आहे की काही जणांना वाटतं की आपण हेल्दी असेल तर आपण आनंदी राहू. असं नाही आहे. आपण आनंदी असू तर आपण हेल्दी राहू. म्हणजेच काय थोडक्यात की आपलं जे संपूर्ण स्वास्थ्य आहे, संपूर्ण स्वास्थ्यामध्ये आपलं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्वास्थ्य, बौद्धिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य, आध्यात्मिक स्वास्थ्य, हे सगळे प्रकार येतात. असं हे संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला जर टिकवायचं असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी जोश आणि होशमध्ये केल्या पाहिजेत. होशमध्ये म्हणजे अवेअरनेसनी, कॉन्शियस लेवलवर, आणि जोशमध्ये म्हणजे एनर्जीने, फुल एनर्जीने. हे जोश आणि होश हे आपले 2 मित्र बनवले पाहिजेत आपण. आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टी
म्हणजे हे जे कनेक्शन आहे, हा जो योग आहे तो आपण व्यवस्थित करू शकतो. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी योग घडवायचा असेल तर योग आपण तो योग्य प्रकारे घडवू शकतो. आणि आज इथे एक छोटासा मेसेज आहे की जो परमात्म्याचा संकल्प आहे. मी राजयोग करते, राजयोगाची फॉलोअर आहे, म्हणजे त्या विचारसरणीची फॉलोअर आहे. तर आपण परमेश्वराशी योग लावणार आहोत. रोज एक 5 मिनटं 10 मिनटं सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी आपण 2 वेळा तरी त्या परमेश्वराशी योग लावायचा आहे. परमेश्वर कोण आहे, परमात्मा कोण आहे, आपल्या आत्म्याचा परमपिता परमात्मा कोण आहे याची ओळख करून घ्या. त्याच्याशी सर्व संबंध जोडून बघा. म्हणजे नुसतंच आपण असं म्हणायचं नाही आहे की त्वमेव माता, तुम्ही हो पिता, तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो, असं नुसतं म्हणायचं नाही आहे. तर त्याच्याशी सर्व संबंध जोडून बघा. भक्ती मार्गामध्ये, ज्ञानमार्गामध्ये या सर्व गोष्टी आपल्या सर्व संत मंडळींनी, सर्व जे आपले धर्मगुरू आहेत, सर्व श्रेष्ठ गुरु आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की परमेश्वराशी योग लावून बघा काय प्राप्ती होते. सर्व संबंध जोडून बघा काय प्राप्ती होते. आणि प्रेम तर हे असलंच पाहिजे, कारण आपणच प्रेमस्वरूप आत्मा आहोत, शांत स्वरूप आत्मा आहोत. कारण त्या एका परमात्म्याची आपण संतान आहोत, आपण त्याचे लाडकी मुलं आहोत. त्यामुळे आजपासून एक छोटासा मेसेज जो परमेश्वराने आपल्यापर्यंत पोचवायचा आहे की दिलेला आहे पोचवण्यासाठी, की आपण त्या परमेश्वराशी योग लावूयात. आपण सगळ्याशी योग लावतो, संगीताशी योग लावतो, लयशी योग लावतो, मंत्रांशी योग लावतो, असं सर्व ठिकाणी आपण योग लावतो. आपण म्हणजे मी आत्ता हे सांगणार नाही, आपण सर्वजण ज्ञानी आणि जाणकार लोक आहात. पण आज आपण एक त्या परमेश्वराशी एक 10 मिनटं योग लावून बघूया आणि सुरुवात तर करून बघूया. या आधुनिक जी बदलणारी जे जग आहे आत्ता, त्यासाठी म्हणजे येणाऱ्या सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी, आपलं संपूर्ण स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी योग ही आपली एक जीवनशैली झाली पाहिजे. तरी बघा, जरूर हा विचार करून बघा. आपल्याला हे पटतंय का ते बघा. हठयोग आहेत, क्रियायोग आहेत, अष्टांग योग आहे, तो तर आपण जरूर 100% करायचाच आहे. पण एक तर पहिल्यांदा स्वतःशी योग लावायचा आहे. मी कोण, त्याच्यासाठी आपण स्वतः 5 ते 10 मिनटं स्वतःला वेळ दिला पाहिजे. स्वतःशी कनेक्शन स्वतः झालं पाहिजे. आणि स्वतःशी जेव्हा कनेक्शन होतं तेव्हा आपल्याला अवेअरनेस यायला लागतो की मी कोण, मी एक सोल आहे, मी एक एनर्जी आहे. आणि मग आपण त्या परमात्म्याशी पण योग लावायचा आहे की परमात्मा पण एक सुप्रीम सोल, सुप्रीम एनर्जी आहे. आणि हे लावून बघा आणि तो अनुभव घेऊन बघा. कारण आपण आनंद स्वरूप आहोत आणि आपल्याला कायम आनंदी राहायचं आहे. आणि तो शाश्वत आनंद आपल्याला अनुभवायचा आहे. सो हा अनुभव एक घेऊन बघा. आपल्याला हे विचार पटतायत का बघा. आपल्याला हे चॅनल आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करू शकता. सो स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. पुन्हा एकदा या इंटरनॅशनल योगा डेच्या आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.